नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते. बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या. सध्या सर्वांच्या फोनमध्ये व्हॉट्सअप स्टेटस पासून ते अगदी डीपी पर्यंत दिसतात ते गिबली आर्ट फोटो. अगदी सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनाच गिबलीचे वेड लागले आहे. मात्र या तंत्रज्ञानाचा किंवा या आर्टचा गैरवापर करून व्यंगात्मक विडंबन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गणपती व इतर देवदेवतांच्या छायाचित्रांचे गिबली आर्ट करू नका असं आवाहन लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाने केले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घराबाहेर पडले नाहीत अशी टीका भाजप आणि शिवसेना नेत्यांकडून वारंवार केली जाते. कोरोना काळात आम्ही पीपीई किट घालून फिरत होतो आणि उद्धव ठाकरे घरात बसून नोटा मोजत होते अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली होती. आता ठाकरे गटाचे सर्वोसर्वा उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधलाय. तेव्हा मोदीही घरूनच काम करत होते असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावलाय. नागपुरात चहाची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीने अतिक्रमण विरोधी कारवाईमुळे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. रॉबर्ट फ्रान्सिस असे या व्यक्तीचे नाव आहे. महानगरपालिका आणि पोलिसांनी त्याचे चहाचे दुकान जप्त केल्याने त्यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्याच अवस्थेत ते सुभाषनगर येथील एका आमदाराच्या जनसंपर्क कार्यालयात पोहोचले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फ्रान्सिस यांनी आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहिली होती. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास करत आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने आता खासगी संस्थांनाही सभासदत्व देण्यास प्रारंभ केल्याने ही संस्था आता राजकीय अड्डा बनत चालली आहे. या संस्थेने सहकारी संस्थांच्या बळकटीकरणाचे धोरण घ्यायला पाहिजे होते, परंतु तसे झाले नाही. राज्यातील सहकार चळवळीपुढे अनेक प्रश्न आहेत, पण ते सोडविण्यासाठी कोणीही पुढाकार घेतला नाही. जाणते राजे सुद्धा दिल्लीत फक्त शिष्टमंडळ घेऊन जातात अशी टीका जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केली. कराड शहरातील बांधकाम परवान्यासाठी 10 लाखांच्या लाचेची मागणी करून 5 लाखांचा पहिला हप्ता स्वीकारताना सहाय्यक नगर रचनाकारसह दोघांना सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले होते. या प्रकरणी नुकत्याच बदली झालेल्या मुख्याधिकारी शंकर खंदारेसह 4 शहर पोलिसात गुन्हा दाखल आहे. दरम्यान पसार झालेल्या शंकर खंदारेंनी अटकपूर्वी जामीनसाठी केलेला अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश DB पतंगे यांनी फेटाळलाय. घराच्या नोंदणीसाठी आपल्याला उपनिबंधक कार्यालयात किंवा तहसील कार्यालयात जावं लागतं. मात्र आता राज्य सरकारने घरांच्या नोंदणी संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतलाय. आता राज्यात कुठेही बसून कुठल्याही जिल्ह्यातील घराची नोंदणी करता येईल. ही सगळी प्रक्रिया ऑनलाईन असेल. राज्यात 1 मे पासून एक राज्य एक नोंदणी ही पद्धत सुरू करणार असल्याचे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलंय. पालकमंत्री अजित पवार यांच्या पुणे शहरात त्यांच्याच पक्षाचा पदाधिकारी बंगल्यात डान्स बार चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पुण्यातल्या क्वार्टर गेट परिसरात रेड हाऊस बंगल्यामध्ये हा सगळा प्रकार सुरू होता. त्यासोबतच तिथे अल्पवयीन मुलींसोबत लैंगिक अत्याचार देखील सुरू होता. या प्रकरणी समर्थ पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय. आता त्या पदाधिकाऱ्याची अजित पवारांनी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. संत तुकाराम महाराजांचे 10वे वंशज आणि वारकरी समाजाचे आधारस्तंभ जयसिंग महाराज विश्वनाथ मोरे इनामदार यांचे बुधवार दिनांक 2 एप्रिल रोजी निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायात मोठी पोकळी निर्माण झाली असून राज्यभरातून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात येत आहे. पुण्याच्या बहुचर्चित ससून रुग्णालयात 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांना 1 लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाद्वारे रंगेहात पकडल्यानं खळबळ उडाली आहे. ससून रुग्णालयाच्या आवारातील ससून रुग्णालयाशी संलग्न BJ वैद्यकीय महाविद्यालयातील भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये 1 वरिष्ठ सहाय्यक आणि 1 कार्यालयीन अधीक्षक यांचा समावेश आहे.
मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात अतिदुर्गम आदिवासी पाडे तर सोडाच अगदी रस्त्यावरील गावांमध्ये सुद्धा बस जात नसल्याचे वास्तव आहे। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातही आदिवासींनी खासगी वाहनांमधून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे। या दरम्यान धारणी व चिखलदरा तालुक्यासाठी मानव विकास संसाधन मंत्रालयामार्फत 30 बसगाड्या देण्याची मागणी मेळघाटचे आमदार केवलराम काडे यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना एक निवेदनाद्वारे केली। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।